8 वर्षांपासून रखडलेल्या शहापूर बसपोर्टच्या कामाला आता डेडलाईन. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली पाहणी. शहापूर बसपोर्टचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यासाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी पुढाकार घेतला आहे. कालच बरोरा यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन शहापूर बसपोर्टचे रखडलेले काम मार्गी लावण्याबाबत पत्र दिले होते. या पत्राची तातडीने दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना येत्या डिसेंबरपर्यंत बसपोर्टचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर बसपोर्टच्या रखडलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान बसपोर्टच्या प्रलंबित कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. तसेच प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयी आणि बस आगारातील सुविधांबाबतही माहिती घेण्यात आली. सन 2018 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शहापूर बसपोर्टच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तत्कालीन आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रयत्नातून हे काम मार्गी लागले होते. मात्र भूमिपूजनाला 8 वर्ष उलटूनही बसपोर्टचे काम पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. बसपोर्ट परिसरातील अस्वच्छता, प्रवाशांसाठी बसण्याची अपुरी व्यवस्था, शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास तसेच एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याने आता रखडलेल्या कामाला गती मिळण्याची दाट शक्यता आहे. पाहणीदरम्यान बस आगार प्रमुख शेळके मॅडम, राजाराम डोंगरे, कुमार भोईर, चंद्रकांत फरडे, संबंधित ठेकेदार, बस आगारातील अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार दिनेश पाचघरे यावेळी उपस्थित होते. भूमिपूजनाला 8 वर्ष उलटली. आता डिसेंबरची डेडलाईन. शहापूर बसपोर्टचे काम यावेळी तरी पूर्ण होणार का, याकडे शहापूरकरांचे लक्ष लागले आहे. शहापूर तालुक्यातील नागरिकांना एक सुसज्ज असं बसपोर्ट मिळावं अशी आपली एक इच्छा होती आणि आपण यानुसार आपल्या कार्यकाळात मागणी केली होती आणि ती मंजुरी झाली आणि ते कामही 2018ला सुरू झालं. मात्र याला बराच कालावधी उलटला आहे. अजूनही ही काम पूर्ण नाही आहे आणि कालच आपण परिवहन मंत्र्यांची भेट घेतलेली. काय सांगा? 2017ला जे बसपोर्ट व्हावं आणि धोकादायक जुनं बसपोर्ट होतं त्या संदर्भात मी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता की धोकादायक इमारत आहे. मग त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट झालं आणि धोकादायक इमारत निष्पन्न झाली. त्यानंतर हे बसपोर्टला तत्कालीन सरकारने या ठिकाणी निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी आपण घेतली. पण त्यावेळेस 2018ला हे काम सुरू झालं. सुरू झाल्यानंतर काम जो पहिला ठेकेदार होता त्याने हे काम अर्धवट सोडलं. 1-1.5 वर्ष काम पुन्हा बंद राहिलं. नवीन टेंडर झाला आणि या ठिकाणी हे कमल इन्फ्रास्ट्रक्चरने या ठिकाणी काम सुरू केलं. तरीसुद्धा अजूनही धीम्या गतीने काम या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून कालच राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांची भेट घेतली आणि जनतेच्या प्रवाशांच्या या गैरसोयी होत आहेत त्या गैरसोयी होऊ नये आणि तात्काळ चांगली बस सेवा सुविधा या ठिकाणी मिळावी. आणि म्हणून काल मंत्री महोदयांना भेटल्यानंतर तात्काळ त्यांनी या परिवहन विभागाचे बांधकाम अधिकारी अधीक्षक अभियंता दिनेशजी महाजन यांना सांगितलं की तात्काळ हे बसपोर्ट आपण पूर्ण करावे. त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी सांगितलं की येत्या डिसेंबरपर्यंत या ठिकाणी हे सुसज्ज बसपोर्ट आम्ही पूर्ण तयार करून देतो असा शब्द या ठिकाणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिला आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी भेट दिली असता या ठिकाणी 90% हे बांधकाम या ठिकाणी झालेलं दिसतंय. नक्कीच एक 2-3 महिन्यात हे बसपोर्ट प्रवाशासाठी सुसज्ज, चांगलं शौचालय, बसण्यासाठी, निवाऱ्यासाठी, चांगल्या शेड्स, बस उभा करण्यासाठी या ठिकाणी 18 बस स्टँड या ठिकाणी केलेले आहेत आणि एक चांगला बसपोर्ट या ठिकाणी होऊन प्रवाशाची या ठिकाणी गैरसोय दूर होईल. आम्ही बसपोर्ट तुमचं बसपोर्टचं काम सुरू आहे. हां, बरोबर. कुठल्या टप्प्यात आलं आणि कधी हे पूर्ण होईल? आमचं एक 2 महिन्याचा कालावधीमध्ये कंप्लीट करतो आहे आम्ही. कोणकोणतं काम बाकी आहे? आमचं काही कलरचं काम बाकी आहे आणि काही काही फरशीचं बाकी आहे. आपल्याकडं या बसपोर्टचं कुठलं काम आहे? किती टक्के काम आहे? 10% बाकी आहे. तुमच्याकडचं काम. इतर काम कोण पाहतं का? दुसरं मीच बघतो. तुम्हीच बघता. हो. 100% काम पूर्ण होईल? हो, 100% पूर्ण.